जय शिवराय शेतकरी बंधूंनो, आपल्याला अद्रकीमध्ये पाऊस पडल्यानंतर सध्याच्या घडीला स्टंप पिवळे होऊन त्या ठिकाणी सडून जात आहे, ही समस्या जाणवत आहे। किंवा खूप काही शेतकऱ्यांना शेतामध्ये अद्रकीचे पानं लालसर होऊन त्या ठिकाणी शेंड्यातील 2-3 पानं लालसर होऊन जळून जात आहे। शेतकरी बंधूंनो, ही जे दोन्ही समस्या असेल तर एक समस्या ही कंदमाशीमुळे होते, जी माशी पानाला डंक करते। पानाला डंक केल्यानंतर त्या ठिकाणी अंडी घालते आणि त्या अंडीतून अळी सरळ स्टंप मार्फत कंदापर्यंत जाते। त्या ठिकाणी आपल्याला स्टंप हा मधल्या ठिकाणून एका ठिकाणी मऊ होऊन वाकलेला दिसतो किंवा त्या ठिकाणून स्टंप उपटून येतो। कालांतराने त्या स्टंपचा शेंडा पूर्ण जळून जातो आणि त्या ठिकाणी शेतकरी बंधूंना आपल्याला त्या आळीना जी काय त्या ठिकाणी नुकसान करून विष्ठा टाकलेली असते, त्या विष्ठामध्ये सुद्धा बुरशी तयार होऊन आपल्याला त्यापासून सुद्धा स्टंप खराब व्हायला सुरुवात होतात। किंवा दुसरा समस्या अशी की पाऊस पडल्यानंतर जमिनीमध्ये जे काय अर्धवट कुजलेले जैविक घटक असेल तर त्यामध्ये बुरशी तयार होते। खूप काही शेतकरी शेणखतसुद्धा खड्ड्यातला टाकतात। कच्चं शेणखत टाकल्यानंतर सतत जर पाऊस पडत असला तर ते शेणखत कुजण्याऐवजी सडायला लागतं। किंवा खूप काही खड्ड्यातलं शेणखत टाकलेलं असतं, त्यामध्ये ऑलरेडी बुरशी असते, तर ती बुरशीसुद्धा नंतर आपल्याला सड निर्माण करते। किंवा खूप काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ओलावा सतत जास्त काळ टिकून राहिला, पाण्याचा निचरा नाही झाला किंवा त्या ठिकाणी आपण पाण्याचा निचरा होण्याच्या अगोदरच जर आपण पाणी देत असेल, अशा वेळेस जमिनीमध्ये सतत ओलावा टिकून राहिल्यामुळं बुरशी तयार होते, ज्यामध्ये आपल्याला अद्रकीमध्ये 3 प्रकारची मुख्य बुरशी दिसते, ज्या जमिनीतून आपल्याला कंदाला लागतात। त्यामध्ये एक असेल स्टंप रॉट, ज्यामध्ये स्टंप पिवळा होऊन आपल्याला खराब झालेला दिसतो। दुसरी बुरशी की ज्यामध्ये रायझोम रॉट, त्या ठिकाणी आपला कंदच खराब होऊन जातो। आणि तिसरी बुरशी की ज्या ठिकाणी मुळकूज असते। शेतकरी बंधूंनो, मुळकूज ही शक्यतो नेमॅटोडचा प्रादुर्भाव अति वाढला तर त्यापासून सुद्धा मुळकूज लागते। 2 बुरशी ज्या असेल त्या पाण्याचा ओलावा सतत साचल्यामुळे होतो, ज्यामध्ये रायझोम रॉट आणि स्टंप रॉट। शेतकरी बंधूंनो, स्टंप रॉट सध्याच्या घडीला आपल्याला शेतामध्ये दिसतोय। जर आपल्याला कंदमाशीचा प्रादुर्भाव असेल तर त्यासाठी आपल्याला मेओथ्रिन किंवा किनोलफॉस या औषधीची फवारणी करायची। सोबतच आपल्याला पाटील बायोटेकचे हे ग्लास दिसत आहे, तर ह्या वडी आपल्याला शेतामध्ये लावायच्या आहे। एकरी 10 ते 15 जर वडी लावल्या तर शेतामध्ये जेवढे काय पतंग असेल ते या वडीच्या गंधांना त्या ठिकाणी आकर्षित होऊन आपल्याला कंट्रोल करता येईल। त्यासोबतच शेतकरी बंधूंनो, स्टंप रॉट जर आपल्या शेतामध्ये दिसत असेल, आपण जर जैविक करत असेल तर जर सुरुवातीला आपण ट्रायकोडर्मा, सोडोमोनस आणि बॅसिला सबटिलस जर सोडलं तर त्या ठिकाणी बुरशीची जी काय स्पोर्स असेल ते डिझॉल्व करण्याचं काम करतं किंवा बुरशी त्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम करतं। पण जर आपल्या शेतामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव आढळून आला तर आपल्याला जैविकमध्ये जर करायचं तर त्या ठिकाणी आपण बादशहाची ड्रिंचिंग करू शकतो। बादशहामध्ये शेतकरी बंधूंनो वनस्पती अर्क आहे, त्यामुळं जे काय बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स असेल त्या ठिकाणी, त्यामुळं जमिनीमध्ये जे काय बुरशीची निर्मिती होत राहते, बुरशीचे बीजाणू असेल, बुरशीचे सेलवर त्या ठिकाणी यामुळं विपरीत परिणाम होऊन बुरशी नष्ट होते। शेतकरी बंधूंनो, यापासून वेगवेगळ्या प्रकारचे टॉक्झिन्स वनस्पतीच्या अर्कामधून किंवा अल्कलाइड त्यामध्ये असल्यामुळं बुरशी त्या ठिकाणी निर्माण होत नाही किंवा झालेली बुरशी त्या ठिकाणी नष्ट होऊन आपल्याला त्या ठिकाणी नवीन स्टंप निघून ज्या ठिकाणी सड लागलेली त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्नासाठी या प्रोडक्टचा चांगला फायदा होईल। याचा वापर करताना जर जमिनीमध्ये ओलावा असेल तर स्टंपवरती 500 ml एका टाकीला औषध घ्यायचं आणि स्टंपवरती जमिनी लेवलला मारायचं। जर जमिनीमध्ये वापसा कंडिशन असेल तर याची एकरी 5 लिटर या प्रमाणात ड्रिंचिंग करायची, जेणेकरून आपल्याला आल्या पिकामध्ये जे काय स्टंप रॉट असेल तो स्टंप रॉट त्या ठिकाणी ती बुरशी जाग्यावरती नष्ट होईल। कारण की मागच्या वर्षी आपण भरपूर अशा शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट दिलं होतं। याचा विशेष फायदा म्हणजे ज्या ठिकाणी सड लागलेली ती कंट्रोल होऊन त्या ठिकाणी नवीन फुटवेसुद्धा आलेले आणि शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा झाला। दीर्घकाळ बुरशी नियंत्रणासाठी या प्रोडक्टचा फायदा होतो। सोबत फायटोटॉनिक इफेक्ट म्हणजे त्या ठिकाणी स्टंपसुद्धा निघतात आणि ग्रीनरीसुद्धा चांगली राहते। थँक्यू, जय शिवराय।